नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारनं महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी 31 जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. बीडच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होताच धनंजय मुंडेंचा पुन्हा एकदा गेम झाला, अशी चर्चा जनमानसात रंगू लागली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? बीडच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा का चर्चेत आलंय आणि या निर्णयामागे नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत, याची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. मंडळी, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारली. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी राज्यभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. मात्र हा शपथविधी इतक्या घाईघाईत का झाला, असा आरोप करत काही राजकीय नेत्यांकडून टीका करण्यात आली, तर अनेकांनी या निर्णयाचं समर्थनही केलं. आता या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सांगितलं की पवार कुटुंबानं तिसऱ्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी पूर्ण केले होते. त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा निर्णय परिस्थिती आणि जबाबदारीची गरज लक्षात घेऊन घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागानं अधिकृत परिपत्रकही जाहीर करून माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थ खातं वगळता अजित पवारांकडे असलेली सर्व खाती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही भविष्यात सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाईल, असे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत. त्यामुळे सरकारसोबतच पक्षाच्या पातळीवरही सुनेत्रा पवार यांची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचं स्पष्ट होतंय. अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सक्रिय होते, तर बीड जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर हे दोन्ही जिल्हे कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर राज्य सरकारनं एक अधिकृत परिपत्रक जारी करून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. सुनेत्रा पवार आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची आणि प्रशासनाची सूत्र हाती घेणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं घेतलेले निर्णय हे केवळ रिक्त पदे भरण्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्यामागे स्पष्ट राजकीय दिशा असते. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतर पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. हा निर्णय सहानुभूतीपोटी घेतला गेला असं मानणं चुकीचं ठरेल. प्रत्यक्षात हा निर्णय सत्तेचं केंद्रीकरण आणि नियंत्रण स्पष्ट करण्यासाठी आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते आहे. अजित पवार ज्या पद्धतीनं सरकार आणि पक्ष चालवत होते, तीच लाईन कायम ठेवण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून दिसतोय. म्हणजेच अजित पवार गेले असले तरी त्यांच्या सत्ता केंद्राला धक्का लागू दिला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश यातून दिला जातोय. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हा या संपूर्ण प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. मनोज सातसूक प्रकरण, संतोष देशमुख हत्या आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा या सगळ्या पार्श्वभूमीमुळे बीड आधीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अनेकांना वाटत होतं की रिक्त झालेल्या पालकमंत्री पदावर धनंजय मुंडेंना संधी मिळेल आणि त्यांचा कमबॅक होईल. मात्र सरकारनं तो मार्गच बंद केला. सुनेत्रा पवार यांच्याकडेच बीडचं पालकमंत्रीपद देऊन एक वेगळाच राजकीय संदेश दिला गेलाय. बीडसारख्या अस्थिर जिल्ह्यात सध्या कोणताही वादग्रस्त चेहरा पुढे आणायचा नाही, हे महायुतीनं स्पष्ट केलंय. सत्ता सांभाळताना जोखीम कमी ठेवणं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहतंय. थेट विरोध नाही, पण त्यांचा मार्ग सध्या बंद केला गेलाय असंच चित्र दिसतंय.
त्यामुळेच राजकीय वर्तुळात धनंजय मुंडेंचा गेम झाला का हा प्रश्न चर्चेत आलाय. हे एखाद्या व्यक्तिविरोधातलं राजकारण नाही, तर सध्याच्या परिस्थितीत कोणाला पुढे आणायचं आणि कोणाला थांबवायचं याचा विचार करून घेतलेला निर्णय आहे. एकूणच पाहता अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भावनिक आधारावर नाही, तर पूर्णपणे राजकीय गणित मांडून भरली जातीये. सुनेत्रा पवार यांना केवळ पद नाही, तर विश्वास, नियंत्रण आणि जबाबदारी दिली जात आहे. आणि त्याच प्रक्रियेत काही नेत्यांची वाटचाल थांबते, हेच या घडामोडीतून स्पष्ट होतंय. राजकारणात नेतृत्व बदलतं, चेहरे बदलतात, पण सत्तेची दिशा ठरवताना भावना नाही, तर गणित महत्वाचं ठरतं. आणि आत्ताचं चित्र नेमकं तेच दाखवतंय. एकूणच पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने या टप्प्यावर अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकलंय. धनंजय मुंडेंना संधी न देता सुनेत्रा पवार यांना पुढे करत पक्षांना एक सर्वसमावेशक आणि तुलनात्मकदृष्ट्या स्वीकारार्ह चेहरा समोर आणलाय. सोबतच मराठा आणि ओबीसी या दोन्ही महत्त्वाच्या सामाजिक घटकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न या निर्णयामागे स्पष्टपणे दिसतोय. आणि त्यामुळेच पक्षानं सध्या संतुलन साधणारी भूमिका घेतल्याचं चित्र आहे. मात्र या निर्णयासोबतच सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हानही उभं राहिलंय. अजित पवारांचा राजकीय वारसा केवळ नावापुरता नव्हता, तर तो निर्णय क्षमता, प्रशासनावर पकड आणि कार्यकर्त्यांची भेट, संवाद यावर आधारलेला होता. तोच वारसा पुढे नेताना सुनेत्रा पवार यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागणार आहे. पण यासारख्या वेगानं विस्तारत असलेल्या जिल्ह्यातील शहरी प्रश्न, विकासाचं नियोजन आणि प्रशासनातील समन्वय, तर दुसरीकडे बीडसारख्या दीर्घकाल प्रलंबित असलेले प्रश्न, सामाजिक तणाव आणि विश्वास पुनर्स्थापना या दोन्ही आघाड्यांवर त्यांना आपलं प्रशासकीय कसब दाखवावं लागणार आहे. एकाच वेळी दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळणं हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील निर्णायक वळण ठरणार आहे. याच टप्प्यावर त्यांची नेतृत्व क्षमता आणि निर्णय क्षमता कसोटीला लागणार आहे. बाकी तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.